अर्ज केलेल्या महिलांची प्रत्येक घरी जाऊन चौकशी होणार. खोटी माहिती दिल्यास फार दाखल. तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. मिळालेल्या माहितीनुसार लाडकी बहीण योजनेची पडताळणी प्रक्रिया सुरू होणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार कागदपत्रांची छाननी केली जाईल. याचाच एक भाग म्हणून राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे अधिकारी प्रत्येक घरोघरी जाऊन कागदपत्रांची पडताळणी करणार आहेत. प्रत्येक लाभार्थीच्या कुटुंबाला थेट भेट दिली जाईल. त्यानंतर सर्व डेटा तपासला जाईल आणि पात्र आणि अपात्र ठरवले जाईल. या योजनेसाठी खोटे दावे करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा नोंदविण्याचा प्रस्ताव महिला व बालविकास विभाग तयार करणार आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात या योजनेच्या कागदपत्रांची छाननी केली जाईल. जिल्हा आणि विभागीय स्तरावर चौकशी केली जाईल, असे महिला व बालविकास विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले. महिला व बालविकास विभागाकडे या योजनेसंदर्भात 200हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे एकूण अर्जदारांपैकी 1% म्हणजेच 2.5 लाख अर्जदारांची पुन्हा चौकशी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी 2-3 महिने लागतील असा अंदाज आहे. अनुदान 1500 वरून 2100 रुपयांपर्यंत वाढवण्याबरोबरच पुनर्तपासणी करण्याची गरज असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. तपास कधी होणार? सरकारी अधिकारी लाभार्थीच्या घरी जाऊन सर्व कागदपत्रे, मुलाखत आणि सर्वेक्षणाद्वारे हक्काची पडताळणी करतील. याशिवाय फक्त टॅक्स रेकॉर्ड आणि आधार डेटाबेस तपासला जाईल. नागरिक हेल्पलाईन क्रमांक, ऑनलाईन पोर्टल किंवा फील्ड एजंटद्वारे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अपात्र लाभार्थ्यांची तक्रार करू शकतात. चौकशीला जाईल का? खोट्या कागदपत्रांमुळे किंवा पात्रतेमुळे अनेकांनी पात्रता नसताना लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे, अशा तक्रारी प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेसाठी मुलीच्या अर्जाची चौकशी केली जाणार आहे. या योजनेतून अपात्र महिलांना वगळण्यात येणार आहे. लाभार्थीला या योजनेतून आपोआप बाहेर पडण्याचा पर्याय देण्यात आला आहे. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.